दुकानातून आली आता. घरी अगोदरच तयारी करून ठेवते. पावटे काल रात्री भिजायला ठेवले होते, त्याला आता मोड आणायला ठेवले होते. पटकन मोड येतात. आता मटकीची भाजी बनवते मीठ टाकून. आठवड्याची अशी तयारी करून ठेवली ना की बरं पडतं आणि दुकानातून आल्यावर मला तर एकदम सोपं पडतं. मग हे तर हे हळद आणि मीठ टाकून बॉईल करून घेते, म्हणजे एक उकळी करून घेते आणि मग कशी पचायला पण चांगली जाते ना त्याच्यासाठी. पावसाने चांगलाच धुमाकूळ मचवलाय, पाणी पाणी झालंय सगळीकडे. तरी पण कसं दुकानात जावं लागतं, कारण लोकांना असं वाटतं की म्हणजे काय काय जणांना असं वाटतं की पैशाच्या पाठी धावतं. पण इथे कसं आहे माहिती आहे, चपातीचे 1 दिवस 2 दिवस जरी असा गॅप पडला ना तर ऑर्डर कशा फिरतात. कारण आता चपाती देणारे काय आपण एकच नसतो, कारण हे कसं व्यवसाय आहे ना एक म्हणजे कसे टपलेलेच असतात की हा नसेल तेव्हा आपण. आता चायवालेच घ्या, चायवाले जर नसले ना 2 दिवस तर दुसरे येऊन त्या एरियात कब्जा करतात. तर असं आहे, धंद्याचं पण असं आहे. पण लोकांना असं वाटतं की काय लोकांना असं वाटतं की पैशाच्या पाठी धावते. पण आता हे मला कसं मिळवायला 9 वर्ष मी पहिली मेहनत केली, त्याच्यानंतर कुठे आम्हाला हे आता दुकान आम्ही घेतलं. तर असं पाऊस खूप पडतो आहे, पण ऑर्डर तर जायलाच पाहिजेत. बाहेरच्या होत्या ऑर्डर, त्या कॅन्सल केल्या, पण जेवढ्या आजूबाजूच्या होत्या ऑर्डर तेवढ्या दिल्या मात्र. माझ्या मुलांनी बटर आणि खारी आणते, मला खूप आवडते बटर आणि खारी. आणि हे बाहेर जे डॉग असतात ना त्यांच्यासाठी हे असे आणून ठेवलेले आहेत, म्हणजे बाहेर जेवढे असतात ना डॉग कॅट फूड पण छोटे छोटे आणून ठेवले. आणि हे